हॅलो भावानो, वेलकम टू माय न्यू व्लॉग. स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या म्हणजे साऊंड लाईनच्या पहिल्या व्लॉगिंग चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे डीजे स्वाफी कराड. आणि भावानो, आता चाललोय कराडला डीजे अमन कराड यांच्या शादीसाठी. म्हणजे त्यांचं लग्न आहे आज आणि आज भाऊ घोड्यावर आहे. सकाळपासून बघतोय घोड्यावरच आहे. आणि तर आम्ही चाललोय लग्नाला, मी आणि डीजे रॉक्स सोबत आहे आपल्या. तर जस्ट आता काशिमामधून पुढे आलोय आणि म्हणजे ऑलरेडी आपण नेहमीप्रमाणेच फार लेट आहे, कारण लग्न झालेलं आहे ऑलरेडी. टायमिंग होतं 1:45 आणि आता वाजलेलं आहे 1:52 झालेले आहेत. म्हणजे लग्न झालेलं आहे, आपलं काम 25 झालेलं आहे. तरी पण कसं आहे, जाऊन भेटून येणं गरजेचं आहे. लेट झालाय मान्य, पण नाही गेलो तर तिसरं महायुद्ध होण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळे मला जायलाच पाहिजे, म्हणून आता चाललोय. तर अखिल भारतीय आहो संघटनामध्ये या ठिकाणी अमनभाई यांचे आगमन ऑलरेडी झालेलं आहे. तर त्यांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि बाबा आता जरा म्हणजे सावधच राहा. लेट पोहोचल्यानंतर एकदम घरात आत गेल्या डोक्यात लागणं पडण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळे आत एंट्री करताना एकदम सावधपणे कर आणि होता होईल एवढे शो वरून लवकर घरी जाण्याचा प्रयत्न कर, नाहीतर अवघड होते. कसं आहे आणि जर घरी जेवायला जाणार नसेल तर आधी कॉल करून सांगत जर की आज आम्ही जेवायला घरी येणार नाही. कारण आधी जे चालत होतं ते आता चालणार नाही, कारण आता तुम्ही आहो संघटनेचे या ठिकाणी अध्यक्ष झाले आहात. तर एवढंच, तुला पुढच्या आयुष्यासाठी बेस्ट लक, हॅपी मॅरिड लाईफ आणि सुखाचा संसार कर भावा. आणि आम्ही पण लवकरच त्या संघटनेत म्हणजे या अशी तू प्रार्थना कर. बघू आता काय झालं नाही झालं असंच. तर भावानो, व्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. पुढे जाऊन खूप मजा करणार आहे आम्ही, धमाल मस्ती होणार आहे. खूप लोक भेटणार आहेत, कारण सगळे ऑलरेडी आलेले असणार आहेत. तिथं आले आहेत का येऊन गेलेत मला माहित नाही, पण जे पण भेटतील धमाल मस्ती होणार आहे. आणि आय होप तुम्ही व्लॉग एन्जॉय कराल नक्कीच. तसेच व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा आणि सगळीकडे शेअर करा. अमन भाईचं लग्न आहे, शेअर झालं पाहिजे. व्लॉग राडा एकदम मस्तपैकी एन्जॉय खतरनाक असणार आहे, त्यामुळे व्हायरल करा, व्हायरल. लेट्स गो. And myself DJ Swathi. असं झालंय की भूक लागल्याचं वरात गेल्या जुनीवर जायला लागतंय बहुतेक. आणि विषय असा आहे, हड्डी असणार आहे जणू. जल्लोष होणार आहे, जल्लोष. लवकर पोचलं पाहिजे, कावळं वरडायला लागली. लग्नाला नाही पण जेवायला जाणं फार गरजेचं असतं भावानं. म्हणून सांगते तुम्हाला, लग्न कोणाचं चुकवत जाईल. मेरा भारत महान, भारत माता की जय. ट्रकवाले बघा वाट द्यायला, एकतर भूक लागल्या आणि त्या ट्रकवालीने माझा हाल लावल्या, वाटच देण्यात आली. कधीपासून ते चाललंय ओव्हरटे करायला, अजून ओव्हरटे केलेलं आता जाईल. आता जरा जातो लवकर, आधी पोट पूजा, मग काय असेल ते तिथं जाऊया. आणि जेवणाचा कार्यक्रम कुठे आहे तेवढा बघायचा आहे पहिल्यांदा. ताई लवकर चालू. बघू शकता अमन भाईंचं लग्नाचं या ठिकाणी कार्यालय आहे. हे या हॉलमध्ये लग्न चालू आहे. पुढे तुम्ही बघू शकता वातावरण. कोण कोण ओळखीचं भेटणार आहे का नाही मला काही कळून झालं. ओळखीचं तर अजून कोण दिसलं नाही. बघूया पुढे. आणि हे ताहीर शेअर बघू शकतो तुम्ही. तर भाऊ अमनचा या ठिकाणी काही असणार आहे. तिथलंच काय असते बघा कसा घालायला घाला. माझा हात का कापायला गेले. आणि हे बघू शकता
दाढीचे आकाश पैठण हालतोय हात. आता नाव घ्यायला लावणार आहे, तर नाव ऐका काय म्हणतो पाहिजे आणि मोठ्यानं नाव झालं पाहिजे. येत नाही लवकर घे, पब्लिक खोळांबले का खोळाच का काय घ्यायला लागते. नाही घ्यायला लागते भाऊ. अरे असं करू नकोस. हा पब्लिक नाराज होईल बघ. पब्लिक साठी घ्यायला लागते, माझ्यासाठी राहू दे. बरं बस, काय अडचण, बसून घे, काय अडचण नाही. अरे घे की, असं कसं नाव येत नाही. लग्न करायच्या आधी तिची तयारी करायची असते. घे की घे, किरकोळ मध्ये घे की. नाही कट होत नाही. आयलंही काय बरोबर नाही. नाव घेतलेलं नाही, एक पण घेतलेलं नाही त्यांनी सकाळपासून. मला काय वाटत नाही. हा तर भावनो हे बघू शकता टाइम किती झाले. हे सकाळचं नाही तर हे रात्रीचं टायमिंग आहे. रात्रीचे 1:30 वाजत आलेत ऑलमोस्ट. आणि हे बघू शकता आमचं काय काम चाललंय. DJ अमन कराड यांच्या लग्नाचा व्लॉग एडिट करायचा चाललाय. आणि भावनो हे जे शूट आहे हे त्या दिवशीचं नाही तर काल रात्रीचं शूट आहे. म्हणजे ज्यावेळेस मी व्लॉग एडिट करत होतो त्या दिवशीचं शूट आहे, म्हणजे काल रात्रीचं. आणि त्या दिवशी झालं असं की आम्ही लेट पोचलो, त्याच्यामुळे तिथं कोण जास्त भेटलं नाही. त्यानंतर आम्ही शोची गडबड होती, म्हणजे शो होता, त्यामुळं तिथनं लगेच निघायचं होतं. त्यामुळे गडबड झाली, तिथून पुढे काही व्लॉगचं शूट करता आलं नाही. अमनभाईला आम्ही शुभेच्छा वगैरे दिल्या आणि लगेच तिथून निघून गेलो. उखाणा काय सरांनी घेतलाच नाही. उखाणा त्यांनी उखाण्याचा म्हणजे पाठांतर केलंच नव्हतं, त्याच्यामुळे उखाणा त्यांनी शेवटपर्यंत घेतलाच नाही. वैतागून म्हणलं आता आम्ही जातो, आणि मग आम्ही शोला गेलो. तर भावानो हा ब्लॉग आता आपण इथेच एंड करूया. भेटूया अशाच एका नवीन धमाकेदार ब्लॉग मध्ये. तोपर्यंत डू लाईक, डू सबस्क्राईब, हिट द बेल आयकॉन, ड्रॉप द कमेंट इन कमेंट बॉक्स. कीप स्माइलिंग, कीप सपोर्टिंग अँड लव्ह यू ऑल. Yeah.